नमस्कार मंडळी, मी कल्पना तुमचं आपल्या कुकिंग कल्पना चॅनल वरती स्वागत करते। आज आपण बनवणार सुकट आणि घावणं। चला तर मग आपण साहित्य पाहू। सुकट घेतलेले आहे, मसाले घेतलेत। मसाल्यामध्ये तिखट मसाला आहे, गरम मसाला आहे, हळद आहे, मीठ आहे, कांदा घेतला बारीक चिरून, टोमॅटो आहे, तेल आहे, कोथिंबीर आहे। हा घावण्यांसाठी बॅटर बनवलेला आहे। तांदळाचा पीठ, पाणी आणि मीठ हा बॅटर बनवून घेतलाय। त्याचे आपण घावणे बनवूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण कढई तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आपण। त्यासोबत आपण कांदा टाकू। आपण कांदा तेलात भाजून ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण मीठ घालू। कांदा थोडा परतून झालेला आपण टोमॅटो टाकू। कांदा टोमॅटो चांगला गरम झालेला आहे। त्याच्यात मसाले मसाला मिक्स करून झाले आपल्या सुकट मिक्स झालेली आहे। त्यात आपण थोडासा पाणी घालूया। 10 मिनिटं आपण वाफेवर शिजवून 10 मिनिटं सुकट वाफेवर ठेवलेले आहे। दुसरीकडे आपण तवा तापत ठेवलाय, त्याला तेल लावून घेतलंय। आपण आता घावणं बनवून घेऊया। घावण्याचं बॅटर आपण तव्यावर पसरून घेतलंय। 1-2 मिनिटं वाफेवर झाकण ठेवून घावणं शिजवून घेऊया। 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण घावण्याला पलटी मारून घेऊया। घावणं थोडा अस्ती पलटावा लागतं कारण की खूप नाजूक असतं। दुसऱ्या साईडून घावणं शिजवून घेऊया। सुकट आणि घावणं रेडी आहे प्लेटिंगसाठी।